लाभ बांधा विठ्ठल ध्याती विठ्ठल चित्ती विठ्ठल वस्ती आलासे. जर का विठ्ठल चित्तात असला, विठ्ठलाचं ध्यान असलं तर विठ्ठल तुमच्या आपल्या शेजारी वस्तीला आल्या वाचून राहत नाही. पण आपल्याला चष्मा पाहिजे. चष्मा असेल तर विठ्ठल आपल्या वस्तीला आलेला दिसेल, पण चष्मा नसेल तर आमचे काचेचे चष्मे आहेत. कधी चांगलं दिसेल, कधी वांगलं दिसेल. पण साधूंचा जो चष्मा होता तो ज्ञानाचा होता, आणि त्या ज्ञान चष्म्यांनी मात्र साधू पाहायचे, आणि त्या साधूंना मात्र देव जडी स्तडी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या ज्ञान दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. साधूंचा चष्मा वेगळा होता, आणि त्या चष्म्याची तुम्हा आपल्याला गरज आहे. आणि ज्या वेळेला तो चष्मा तुम्हा आपल्याला भेटतो, त्या वेळेला आपल्याला खऱ्या शिवाचं स्वरूप साधूकडून कळतं, जे नाथ बाबांनी पहिल्या चरणात वर्णन करून. शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती. नाथ बाबा म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती, ज्यांचे पाय माझे चित्ती. या त्रैलोक्याचा चक्रवर्ती सम्राट जर का कोणी असेल तर तो माझा शिव परमात्मा आहे. पण शिवाचं खरं स्वरूप आम्हाला अजून माहिती झालेलं नाही. आम्ही मंदिरात शिव पाहू जातो, डोळे लावून बसतो, पण खरं काय खोटं काय ते काही आम्हाला समजत नाही. शिवालय आहे, पण शिवालयातला चक्रवर्ती सम्राट शिव आम्हाला प्राप्त होत नाही. का होत नाही? तर त्याच्यासाठी आम्हाला थोडंसं मागे वळून फिरावं लागेल. तुम्ही आपण स्वप्नामध्ये देव पाहतो, स्वप्नातला जे देव जागल्यावर खरा का खोटा? स्वप्नातला देव जागल्यावर खरा का खोटा?
सांगा ना, खरा का खोटा? खोटा. मी घरी गेलो आणि माझ्या स्वप्नात गोपाडे बाबा आले. राम राम केलं आणि गोपाडे गायब झाले. स्वप्नात पाहिले का जागृतीत? स्वप्नात. स्वप्नातला व्यक्ती, स्वप्नातलं झालेला राजा, स्वप्नातनं प्राप्त झालेलं राज्यपद, हे जसं जागृती आल्यानंतर खोटं आहे, तसं तुम्ही आपण स्वप्नवत पाहिलेला देव सुद्धा खोटा आहे. 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कनिष्ठ, दुसरा आहे मध्यम आणि तिसरा आहे उच्च. दुसरा प्रकार आहे तुम्ही आपण प्रतिमेत देव पाहतो. प्रतिमेतला देव तुमच्या आपल्याशी बोलतो का? आम्ही तुम्ही प्रमाण ऐकून आहोत. दगडाचा देव बोलिल तो कैसा, कवने काडी वाचा फुटेल त्याशी, कधी बोलेल तो आमच्याशी बोलणार नाही. आणि जो तिसरा देव आहे उत्तम कोटीचा, त्या उत्तम कोटीच्या देवाचा साक्षात्कार झाला तर तो देव आमच्या पल्ली पडतो, अन्यथा पडत नाही. विठ्ठल. मी वापी शहरात आलो आणि वापी शहरात येऊन आपल्या धर्ममंडपात बसलो. समोरून गोपाळे बुवा आले, जय हरी केलं, आलिंगन दिलं. खरं ठरलं का खोटं ठरलं? आता साक्षात समोर उभेत. मग तसं आम्हाला देवाचा साक्षात्कार व्हायला पाहिजे का नको? नाथ बाबा म्हणतात मला साक्षात्कार झाला, आणि ज्या वेळेला मला साक्षात्कार झाला त्या वेळेला मला कळून चुकलं की शिव भोडा आहे, चक्रवर्ती आहे, आणि ज्याचे पाय मी माझ्या चित्तात धारण केलेले आहेत. असं चित्तात धारण झालेले पाय ते म्हणजे माझे खरे शिव आहेत. शिवाची संज्ञा जर तुम्ही आपण पाहिली तर ज्ञानोबाराय म्हणतात माझे सद्गुरू माझ्यासाठी शिव पण आहेत आणि शक्ती पण आहेत. कोण आहेत? शिव पण आहेत आणि शक्ती पण आहेत. पण तिथपर्यंत आमची जाण्याची तयारी होत नाही, आणि तिथपर्यंत न जात असल्यामुळे आम्हाला खऱ्या शिवांचा साक्षात्कार होत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण ज्ञानोबरायांचा अबाधित सिद्धांत मांडताना ज्ञानोबराय सांगतात की मला माझ्या सद्गुरूंनी छोटं ठेवलं नाही. छोटं जर ठेवलं असतं तर ज्ञानोबरायांनी म्हटलं नसतं किंवा तुकोबरायांनी म्हटलं नसतं की अनुरेणू या थोकडा तुका, म्हणजे व्यापकत्व. चक्रवर्ती सम्राट बाबाजी चैतन्यांच्या स्वरूपाने त्यांनाही भेटले. ज्ञानोबराय म्हणतात की गगनाहुनी वाळ, हा म्हणजे नाम प्रदान केलेले माझे सद्गुरू मला शिव स्वरूप आहेत, आणि त्यांच्याच मात्र पदचिन्हांनी मी चालायला लागलो, आणि ते पदचिन्ह माझ्या मात्र हृदयात माझ्या चित्ताच्या ठिकाणी प्रस्थापित झालेत. आणि ते प्रस्थापित झालेले चक्रवर्ती सम्राट शिवभोडा त्यांचेच पाय माझ्या चित्तात आजही आहेत, यात संदेह नाही. विठ्ठल. पण गोष्ट कशी झाली, आता अलीकडे भौतिक युगामध्ये मोबाईलचं युग आहे, आणि मोबाईल युगामुळे एक दुसऱ्याला फोन केला जातो. आपला परिचय नाही पण मला फलाण्या व्यक्तीने नंबर दिला आणि तुमच्याशी बोलायला सांगितलं. मग आता त्या व्यक्तीशी परिचय नसल्यामुळे ते मोबाईलचं कनेक्शन होतं. ते म्हणता मी येतोय तुमच्याकडे, कुठे भेटाल? ते म्हणता मी लोकेशन टाकतो. काय टाकतो? लोकेशन. आता लोकेशनने माणूस भिडतो, पण परिचय होतो का? नाही. बोलल्या चालल्या वाचून परिचय होत नाही.
तिथे पोहोचल्यानंतर परत तेच यंत्र वापरतो आणि त्या यंत्राने तो व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगतो, मी इथपर्यंत आलो, माऊली किराणा स्टोअरच्या समोर उभा आहे. ते म्हणतात बस बस आलो, मी ब्लॅक कलरचं टी शर्ट घातलेलं आहे बघा समोर, हे परिचय झाला, भेट, काम संपलं. मग तसा आमचा देवाशी असा परिचय असला पाहिजे, गाठभेट घालून देणारा भेटला पाहिजे. यंत्राचे आम्ही गुलाम आहोत, पण स्वतंत्र असलेल्या परमात्म्याचे अंकित नाहीत. विठ्ठल विठ्ठल. या जगाचा जो पोशिंदा आहे आणि त्या पोशिंदाचा परिचय करून देणारे माझे संत आहेत, आणि त्या संतांमध्ये आणि माझ्या पोशिंद्यामध्ये थोडासाही फरक नाही. कारण गुरु परमात्मा परेश्वर. तुम्ही आपण रोज म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव गुरुर साक्षात. बस संपला विषय. अजून देव शोधायला कुठे जायचं? पण तरी आमची धावपळ चालूच आहे. धावपळीने देव सापडणार नाही, धावपळीने तुमचा आपला घातपात होऊ शकतो, यात संदेह नाही. विठ्ठल आणि नाथ बाबांना तेच तुम्हा आपल्याला सांगायचं आहे की माझ्यावर मात्र माझ्या विश्वव्यापक परमात्म्याची जी काही लीला माझ्या जनार्दन स्वामींनी केली, त्या जनार्दन स्वामींच्या लीलेने मला शिवजी कडले, जे चक्रवर्ती सम्राट आहे, ज्याचं मात्र या त्रैलोक्यावर आधिपत्य आहे, आणि असे आधिपत्य असलेले महात्मे मला माझ्या सद्गुरूंच्या मुखारविंदाने कडले. आणि त्या वेळेला जीव हा जागृत होतो, अन्यथा त्याला जागृती येत नाही. आम्हा तुम्हाला भ्रमित करणारे भेटतील, कोण काही सांगेल, कोण काही सांगेल, हे करा ते करा. पण यासाठी साधूंनी अबाधित सिद्धांत सांगितलेला आहे. ते म्हणतात इथपर्यंत आल्यानंतर हा विषय क्लोज होतो. तुम्ही आपण जेवण केलं, इतके जेवलो 3 ढेकर आले, आणि 3 ढेकर आल्यानंतर जर तुम्हाला 2 गुलाबजामू दिले, तुम्ही काय म्हणता? लय गोड आहेत, घ्या खाऊ. तृप्ती झाली आज ऐसी साधने सरती आपैसी. ज्याप्रमाणे जेवण पूर्ण झालं म्हणजे जेवणाची इच्छा शिल्लक राहत नाही, तद्वत माझ्या साधूंच्या मार्फत खऱ्या देवाचा परिचय झाला की याजसाठी तप, याजसाठी जप, व्यासे ही अमूप ग्रंथ केली. इतके ग्रंथ रचयिता महात्मे, त्यांना सुद्धा देव कळत नव्हता. नारदांनी त्यांच्या म्लान वदनाकडे पाहिलं आणि सांगितलं की देवा, तुम्ही तर 4 वेद रचले, 6 शास्त्र रचले, 18 पुराणे रचली, तरी तुमच्या मुखकमलावर कुठेतरी संदेह आहे. हा संदेह जाईल कसा? ते म्हणले मला अजून प्रेमशास्त्र माझ्या परमात्म्याचं कळलं नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि प्रेमशास्त्र परमात्म्याचं कळावं म्हणून त्यांनी मात्र कृपा केली. नारदांनी व्यासांवर कृपा केली आणि ते प्रेमशास्त्र, भक्ती प्रेमाचं सुख, गुरु शिष्याचा एकांत गाठला आणि स्वरूप ज्ञानाचा विचार मांडला. आणि त्यावेळेला या प्रेमशास्त्रामध्ये या भक्तीचं सूत्र सामावून ठेवलेलं आहे, जसंच्या तसं आहे. कोणी रचले हे ग्रंथ? कोणी रचले? व्यासांनी. आता शेवटीच का सांगितलं त्यांनी स्वरूप ज्ञानाचा विषय? अगोदर सांगितला का? अगोदर नाही सांगितला, पण शेवटी सांगितला की बाबांनो, इथपर्यंत तुम्ही जे जे केलं ते अगदी योग्य आहे. ज्याप्रमाणे बालकाने आपल्या असमंजसतेमुळे जी जी कृत्य केली ती कृत्य त्याला माफ असतात, पण बाळ मोठं झाल्यानंतर, 25 ओलांडल्यानंतर, एका लेकराचा बाप झाल्यानंतर परत ते लहानपणीची कृत्ये परत नादुरुस्तीच्या रस्त्यावर चालायला लागला तर शक्य आहे?
ते जसं शक्य नाही तसं इथपर्यंत येऊन तुम्ही आपण कोणाचे 5 गेले, कोणाचे 25 गेले, कोणाचे 50 गेले, कोणी आले तसे निघून गेले आणि तरी त्रुटी करत असाल तर त्रुटी या ठिकाणी चालणार नाही. या ठिकाणी उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा चुकाव्या असं जर वाटत असेल तर भाव धरून नाक माझ्या साधू संतांकडे रगडा आणि त्यांना विचारा, काही म्या उद्धार पावेन. विचार करा. या ठिकाणी म्हणतात, काय खंडहीन कर्म, काय पारुषतील धर्म अधर्म, कासयाने कडेल वर्म. हे वर्म आम्हाला कशाने माहिती पडेल हे आम्ही विचारायला तयार नाही आणि विचारले वाचून तर ते प्राप्त होणार नाही. पार्वती मातेने म्हणले, किती वर्ष तप केलं बाबा? बाबा 3000 वर्ष. आणि 3000 वर्ष तप करून सुद्धा विचारावं लागलं. काय करावं लागलं? हा, तुम्ही देवादिदेव महादेव आणि तरी डोळे मिटून बसता, कोणाचं ध्यान करता? पार्वती पुषे शिवशंभा, हाची मजला आचंबा, तुम्ही देवादिदेव महादेव, ध्यान कोणाचं करता? त्या वेळेला शिवजी दयावान आहेत, सद्गुरु दयावान असतात, उदार असतात. त्यांच्याकडे जे भांडवल आहे ते मुक्त असताना देत असतात, त्यांच्याकडे भेदभाव नसतो. ते म्हणतात, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. माझ्या संतांचा विशालत्वाचा विचार अगदी वेगळा असतो आणि ते विशालत्व भगवान शिवजींनी पार्वती मातेंना सांगितलं की, माते, आम्ही बायकोला कधी माता म्हणत नाही, पण शिवजींनी म्हटलं, माते, तुमच्या तपाचा फायदा झाला आणि त्या तपाच्या फायद्याने तुम्हाला एकांत स्थानी लिहावं लागेल आणि एकांत स्थानी त्या आनंदाचा तुम्हाला मात्र सहज उपभोग करता येईल, त्या आनंदामध्ये सहज मग्न होता येईल. तप केलं, पण तप मात्र कृष्णेसाठी होतं आणि ज्ञान जे सद्गुरूंच्या मार्फत होतं ते उद्धारासाठी होतं. आम्ही तप करतो, मोठी दाढी ठेवतो, कधी मोठी शेंडी ठेवतो, कधी काय करतो, कधी काय करतो, त्याच्याने कृष्णता येते. पण सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मग मात्र त्या ठिकाणी फक्त स्वरूप ज्ञानाचा विचार शिल्लक राहतो आणि त्या स्वरूप ज्ञानाचा विचार भगवान नाथ महाराज म्हणतात की, मी अनुभवला, नुसता अनुभवला नाही तर त्याचा परिणाम सुद्धा मी समजून घेतला. त्या अभंगाचं दुसरं